बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील 27 वर्षीय तरुण विलास नवनाथ घुले याच्या निर्गुण हत्येनं बीड जिल्हा हादरून गेलाय। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्यासाठी पीडित कुटुंब, नातेवाईक आणि समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलंय। या आंदोलनाची धग वाढत असून न्याय पाहिजे असं म्हणत मंगळवारी केज शहर कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे। महत्वाचं म्हणजे मयत विलास घुलेच्या मृतदेहावर 48 तासांनंतरही अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीयेत। आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा पीडित कुटुंबाने घेतलाय। बाकी या घटनेला आता राजकीय वळण देखील मिळालं असून खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांच्यावरती राजकीय दबाव टाकल्याचा आरोप होतोय। पीडित कुटुंबाची केस घेऊ नये, आरोपींवर गुन्हा दाखल करू नये यासाठी खासदार पुत्राने केज पोलिसांवर फोन करून दबाव आणल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सौरभ सोनवणे याला सुद्धा या घटनेत सह आरोपी करण्यात यावं, या खासदार पुत्राविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल होऊन सर्व फरार आरोपींना अटक व्हावी अशी मागणी आता समोर येते। अशातच माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची देखील या प्रकरणात एंट्री झाली आहे। थोडक्यात काय तर सध्या बीड मधील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं असून विलास घुले हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। पण 20 जूनच्या सायंकाळी त्याच्यासोबत काय घडलं, हे सगळं हत्या प्रकरण नेमकं आहे काय आणि त्यावरून सध्या केज मध्ये काय घडतंय ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। या घटनेतील मयत तरुण विलास घुले आणि त्याचा मित्र आकाश चाळक हे दोघे मिळून पार्टनरशिप मध्ये टाकळी जवळील कदमवाडी फाट्यावर हॉटेल गावकरी नावानं हॉटेल चालवत होते। बीड केज राष्ट्रीय महामार्गावरच हे हॉटेल आहे। 20 जूनला नेहमीप्रमाणे त्याचं हॉटेल सुरू असताना सायंकाळी 7:30च्या सुमारास विलास घुले, नितीन घुले, आकाश चाळक, उमेश माळे आणि स्वयंपाकी गणेश शुक्ला हे हॉटेलमध्ये असलेले होते। तेव्हा अचानक त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची एक स्कॉर्पिओ गाडी आली। त्या गाडीमधून बाबासाहेब कदम, त्याचा भाऊ मंगेश कदम, सासरा रामेश्वर गायकवाड हे तिघे जण इतर नातेवाईकांसोबत खाली उतरले। ते सर्वजण उमेश माने जवळ गेले आणि त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली। नंतर लगेचच बाबासाहेब कदम यानं उमेश मानेला, तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही, आज तुझा मर्डरच करतो, असं म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली। या प्रकरणानंतर उमेश माने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केजच्या दिशेनं रस्त्यावर धावत सुटला। त्याच्या पाठीमागे काही आरोपी धावत होते। त्यावर आपल्या हॉटेलमध्ये आलेला ग्राहक आणि त्याला होत असलेली हाणामार पाहून हॉटेल चालक विलास घुले आणि नितीन घुले उमेशला वाचवण्यासाठी आणि हे भांडण सोडवण्यासाठी त्याच्या मागे धावले। पण तू आमच्यामध्ये का पडतोस, असं म्हणत आरोपींनी विलास घुलेला रस्त्यावरील रेणुबार आणि समोरील बंद असलेल्या समर्थ बिअर बार जवळ गाठलं। त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली। त्याच वेळी रामेश्वर गायकवाड यानं आपल्या जवळील धारदार चाकू काढला आणि विलास घुलेच्या पोटावर गंभीर वार केल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या विलासला तातडीनं केज येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर मंडळी, या हत्या प्रकरणाचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात मेन रोडवर वाहनांची वर्दळ सुरू असताना विलास घुलेवर हल्ला होत असल्याचं दिसून येत आहे। यावेळी 7:51 वेळ झाल्याचं सीसीटीव्ही वरून कळतंय। तसंच या प्रकरणातील एक आरोपी अजय कदम याचा खासदार बजरंग सोनवणे यांच्या सोबतचा एक फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बाकी विलास घुलेच्या मृत्यूची बातमी समोर येताच टाकळी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रविवारी मात्र केज शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। त्यामुळे काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती। दुसऱ्या बाजूला संतप्त नागरिकांनी केज पोलीस ठाण्यात देखील गर्दी करून आपल्या मागण्या लावून धरल्या। सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं मयत घुलेच्या नातेवाईकांनी सांगितलं। या दरम्यान या प्रकरणी मयत विलासचे भाऊ रमेश घुले यांनी केज पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याने केज पोलिसांना फोन करून त्यांच्यावर राजकीय दबाव वाढवल्याचं सांगण्यात येत आहे।
या घटनेतील आरोपींवर सोनवणे पिता पुत्राचा वरदहस्त असून सौरभ सोनवणेचे सीडीआर काढून त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करावा, त्याच्यासह सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या घटनेच्या सखोल तपासासाठी स्वतंत्र एसआयटी पथकाची स्थापना व्हावी, अशा मागण्यांसाठी सोमवारी देखील टाकळीतील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं. तर या प्रकरणात आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप करत खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पीडित कुटुंबानं केज पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घुले कुटुंबानं घेतल्यानं विलास घुलेच्या मृतदेहावर 48 तासांनंतरही अंत्यसंस्कार झाले नाहीत. उर्वरित आरोपींना 24 तासात अटक न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील सोमवारी देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी केज शहर कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी खासदार सोनवणे आणि त्यांच्या मुलावर आरोप होत असताना खासदारांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की केज तालुक्यातील टाकळी परिसरात तरुणांच्या आपापसातील भांडणामधून विलास घुले या तरुणाचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. एका निष्पाप तरुणाला अशा प्रकारे जीव गमवावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. विलास घुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो. तसंच बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि जिल्ह्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आवश्यकता सर्व उपाययोजना तातडीनं केल्या पाहिजेत, अशा शब्दात खासदार बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पण या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया पाहता खासदार सोनवणे यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. बाकी त्यांच्या मुलावर होत असलेल्या आरोपाबद्दल बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की त्या मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. या प्रकरणात माझ्या मुलाचा अगदी दूरपर्यंत काही संबंध नाही. जे कोणी दोषी असतील ते पोलिसांकडून तपासात येतीलच. कोणी असो, अगदी मी सुद्धा दोषी असलो तरी गुन्हा दाखल करावा, परंतु कुणी वेगळं वळण देऊन तपास दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नये, असं स्पष्टीकरण खासदार सोनवणे यांनी दिलंय. तर एका उमद्या तरुणाला राजकीय द्वेषापोटी बदनाम करण्याचा अत्यंत खालच्या पातळीचा हा कट असल्याचं सोनवणे समर्थक म्हणतात. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला किंवा झुंडशाहीला बळी न पडता कायद्याचं रक्षण करावं, अशी विनंती खासदार सोनवणे समर्थकांनी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला या घटनेवर आमदार धनंजय मुंडे यांची देखील प्रतिक्रिया आली असून त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की केज तालुक्यातील टाकळी कदमवाडी परिसरात एका टोळक्यानं टाकळी येथील तरुण विलास घुले याची केलेली हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत त्याला नाहक आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून निर्दयी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य पावलं उचलावीत, असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आतापर्यंत या घटनेतील 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. त्यात बाबासाहेब कदम आणि संतोष कदम या दोघांचा समावेश आहे. सोमवारी त्यांना केज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाकी इतर फरार आरोपी रामेश्वर गायकवाड, मंगेश कदम, शुभम गायकवाड, भैयासाहेब गायकवाड, अजय कदम, नवनाथ कदम आणि दीपक कदम यांना केव्हा अटक होते आणि खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर देखील गुन्हा दाखल होईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी विलास घुले हत्या प्रकरणातील घटनास्थळ, टाकळी गाव परिसर, केज शहर तसंच केज पोलीस ठाणे अशा ठिकाणी अजूनही तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतंय ते पाहणं महत्वाचं असेल. आता या घटनेवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.